गोलंदाजी मार्कवर आपल्याला पंचांच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला राजू डावकर सर पाहायला मिळतात आपल्याला. या स्पर्धेत आपण पाहिलेलं आहे की गणेश राऊतची बॅट एक चांगल्या प्रकारे बोललेली आहे. या सामन्यात मात्र त्याची बॅट काय बोलते हे मात्र पाहण्यासाठी आपण मैदानात जाणार आहोत. पहिला बॉल, अगदी पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. तिथे आपल्याला क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतील. चेंडू येत आहे त्या दरम्यान इथे मात्र छत्रपती युवा अर्थात मालदाड घुलेवाडी या संघाचं खातं खोललेलं आहे. आणि या संघाला आपण पाहतो की या स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय ऋषीभाऊ नवले यांच्या माध्यमातून जी स्पॉन्सरशिप जी मिळालेली आहे, एक चांगली कामगिरी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. आयोजकांच्यामध्ये शिवा मासरेकर फुलटॉस बॉल, त्यावर मात्र चेंडू पूल केला. निश्चित भीमर चेंडू होता, फुलटॉस बॉल होता, त्यावर अगदी जर आडव्या बॅटचा फटका आपण पाहिलेला आहे. चेंडू सीमारेषा पार गेला, चौकार येत आहे. आपण पाहतो फुलटॉस बॉल होता, तिथे जरूर शिवानी फटका खेळला, अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चौकार आला, परंतु हा चेंडू मात्र तिसऱ्या पंचांच्या कोर्टात गेलेला आहे. दोन्ही पंचांनी बातचीत केली आणि बातचीत केल्यानंतर आपण पाहतो की हा निर्णय मात्र गोविंदजी गुंड जे तिसरे पंच आहेत ते जरूर आपण पाहतो की 7 एस लाईव्ह या स्क्रीनवर पाहणी करतील आणि तिथे मात्र ऑकी टॉकीवर बातचीत करून पंचांपर्यंत हा निर्णय त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघूया अगदी इथे आपण पाहतो काय निर्णय येत आहे. संतोष भालेराव सुद्धा इकडे पाहत आहेत तिसऱ्या पंचांचा हा निर्णय काय असेल. दोन पंचांमधली बातचीत ही होती वारंवार आपण जी पाहत असतो. तिथे हा नो बॉल असणार आहे. पहा इथे निर्णय आलेला आहे भीमर प्रकारचा नो बॉल आणि ते पहा फुलटॉस बॉलवर शिवा मासरेकरने जरूर चौकार वसूल केला. अगदी पाहिलं तर आपण डीप मिड विकेटमध्ये जाणारा हा चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथे फ्री हिटचा हा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळी शिवा मासरेकर परत एकदा मिड विकेटमध्ये चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. पहा काही वेळ चेंडू मात्र उडताना पाहायला मिळाला. एकदा मात्र पूर्ण केली. गणेश राऊतचा प्रयत्न होता इथे. दुसरा इकडे पहा मिस फिडिंग झालेली आहे आणि आता मिस फिडिंग अर्थात थ्रो फेकला गेला होता. कधी कधी आपण पाहतो ना की अति घाई संकटात नाही असं नेईल असंही म्हटलं जातं आणि इथे मात्र घाई होती. एकदम फलंदाजाकडनं गणेशकडनं घाई झाली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षकाला गोलंदाज जे होते त्यांच्या हातात चेंडू त्यांना अंदाज आला नाही नेमका. तिथे यष्टीरक्षकांचे प्रयत्न अपुरे पडले आणि जे शॉर्ट दरम्यानचे क्षेत्ररक्षक होते तेही चेंडू अडवण्यासाठी अपुरे पडले आणि चेंडूवर मात्र तिथे एक धाव निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळाली. हो 2 धावा सांगतोय आणि रवी मासरेकरला आपण पाहतो. पहा अगदी महेंद्र सिंग धोनीची पूर्वीची केसांची स्टाईल 2007चा T20 वर्ल्ड कप याच हेअरस्टाईलने महेंद्र सिंग धोनीने जिंकलेला होता. लंबे बॉल अशीच हेअरस्टाईल आपल्याला रवीची पाहायला मिळते आहे. गणेश राऊतसाठी हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख फटका असणार आहे. लॉंग ऑफ प्रिझनमध्ये जाणारा चेंडू चौकार येणार आहे. इथे धावांचा खऱ्या अर्थानं आता गणेश श्री गणेशा करत आहे. सॉरी या ठिकाणी शिवाचा दुसरा चौकार या ठिकाणी जो आलेला आहे मैदानामध्ये आपण जो या ठिकाणी पाहत आहोत आणि पहा शिवा मांजरेकरचा आलेला दुसरा चौकार आपल्याला मैदानामध्ये या षटकात जो पाहायला मिळत आहे आदिनाथ मडके विरुद्ध. यावेळेस मात्र पहा चेंडूला मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. आता क्षेत्ररक्षक येत आहेत जरूर चेंडूवर. तिथे एक सिंगल मात्र बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी पहिल्या षटकात 4 बॉलमध्ये 13 धावा या ठिकाणी वसूल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज शुभम पावसेवरची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. आपण पाहत आहोत आयोजन कमिटीतील एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे कारण संपूर्ण टीम तिथे जर आपण पाहिली जी मैदानात खेळताना आपल्याला या पहिल्या सामन्यासाठी जी पाहायला मिळते. त्याचबरोबर धीरज भिडवे सुद्धा कार्यरत आहे इथे आपण पाहत आहोत. हा पुढचा बॉल आदिनाथचा. यावेळेस श्री गणेशा होईल तो मात्र षटकाराच्या माध्यमातून इरादा पक्का दे धक्का आमदार चषकाचा दमदार षटकार.
इथे आपण बघत आहोत गणेश राऊत आपण पाहतो की सातत्याने या स्पर्धेमध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण करत आहोत. त्याचबरोबर मुख्य आयोजक म्हणून जर आपण पाहिलं तिथे सुद्धा गणेश राऊत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचनंतरला स्वप्नील राऊतचं सुद्धा एक चांगलं काम आपल्याला या स्पर्धेदरम्यान जे पाहायला मिळालं. त्याचबरोबर सोमनाथ पन्हाळकरची साथ सुद्धा या स्पर्धेदरम्यान आपल्याला आयोजन कमिटीत पाहायला मिळाली. सुनील नेवलेचं सुद्धा एक मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे. तर पुढचा बॉल आदिनाथ यांचा आपण बघणार आहोत. यावेळी चेंडूला मात्र मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र रोखू शकत नाहीये. चौकार येणार आहे गणेश राऊत यांच्या बॅटमधून. आमदार चषकाचा दमदार चौकार. शेवटच्या बॉलवर पहा आपण पाहतोय शेवटच्या 2 चेंडूंमध्ये एक गणेश राऊत यांचा आलेला एक षटकार, एक आलेला चौकार, तब्बल 23 धावा आदिनाथ मडके यांनी या ठिकाणी खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहतो की या संघामध्ये पहिल्या दिवसामध्ये भावेश पवार जे आलेले होते आयकॉनच्या भूमिकेत, आज रणजित फराटे यांना पण या ठिकाणी पाहणार आहोत. धावफलकावर 23 धावा बनल्या गेलेल्या आहेत. बिनबाद 23 अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गणेश राऊत यांना जर आपण पाहिलं तर जे 11 धावांवर खेळत आहेत, शिवा मासरेकर 11 धावांवर खेळत आहेत. तर इथे जर पाहिलं तर शिवा मासरेकर यांनी 2 चौकार खेळले, परंतु त्याच बाजूला जर गणेश राऊत यांचा विचार केला 1 षटकार 1 चौकार त्यांनी खेळलेला आहे. या स्पर्धेदरम्यान आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर ज्या आयोजन कमिटीमधील जे काही सदस्य आहेत त्यामध्ये नवनाथ आडवळे, शुभम पावसे, रवी ढमाले, शिवा मासरेकर, किशोर तुपे, गौतम गायकवाड, ऋषिकेश नेहे, नितीन राऊत, आदित्य डुबे, सुभाष गोडसे, संजय पानसरे, इंजिनियर गणेश राऊत, ओंकार काळे, धीरज बिडवे, कृष्णा जाधव, रवी मासरेकर, संदीप नवले, ऋषिकेश राऊत, सूरज राऊत, सिद्धार्थ मध्ये, संकेत राऊत ही जी मंडळी आपल्याला या ठिकाणी कार्यरत असताना पाहायला मिळते आहे. त्यानंतर भैया तामचीकर असतील, सतीश मासरेकर असतील, राकेश गांगोडे असतील, साहिल तामचीकर असतील या ठिकाणी, अनिल केदारी असतील, सुमित पवार असतील, सचिन तामचीकर असतील, संकेत राऊत डीजे, त्यानंतर अक्षय वागचौरे असतील, यश तामचीकर, डिंगू वरपे, शिवराज तामचीकर, दुर्गेश वाळून, शंतनू मुर्तडक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी जे जेवणाचं सहकार्य मिळालेलं आहे. सार्थक ढमाले असतील, गणेश पाटील असतील, त्यानंतर महेश राऊत, सागर राऊत, चैतन्य नवले असतील, त्यानंतरला अर्णव नवले असतील. पहा हे सर्व ज्या ठिकाणी आयोजक कमिटीतील सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजित फराटे षटक क्रमांक 2ची सुरुवात करण्यासाठी सज्ज असणार आहे मैदानामध्ये. तर या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतो की जे मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्यामध्ये स्वरूप राऊत असतील, शरद भाऊ पानसरे आहे, कैलास काशीद आहे, विलास राऊत आहे, ज्ञानेश्वर राऊत आहेत. ही मंडळी आपल्याला या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून जे लाभलेले आहेत. या सर्वांचं एक चांगलं योगदान आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे. मॅचच्या दिशेला आपण जाणार आहोत. रणजित फराटे आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळणार, स्ट्राइकवर शिवा मासरेकर ज्यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस मोठा फटका खेळला गेला, चेंडू हवेत आहे. पहा चेंडू अगदी तिथे आपण बघणार आहोत, सीमा रेषा पार. आमदार चषकाचा येणार आहे दमदार षटकार. बघा गणेश डिंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे त्यांनी प्रयत्न चांगले केले, परंतु वाऱ्याचा जो वेग आहे ना तो निश्चित उजव्या हाताच्या फलंदाजासाठी या ठिकाणी रणजित फराटे यांचं स्वागत झालेलं आहे. यावेळेस परत एकदा शिवा मासरेकरचा फटका फसतोय, परंतु रणजित फराटे इथे हे झेल सुटला. इथे पहा आता धावचित करण्याचाही प्रयत्न होता, तिथे आपण पाहत आहोत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. बॅकअपला जर आपण इथं जर पाहिलं आणि आज का अर्जुन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा इथे सलग 2 षटकारासाठी संघमालक छत्रपती युवा मालदार गुलेवाडीचे यांच्याकडनं आपण पाहतो की 500 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे. थोडीशी बातचीत शिवा मासरेकरला मिळालेलं जीवनदान आता आपण पाहूया, कारण थोडासा जर आपण पाहिलं धावतानाच थोडी अडचण आली होती रणजित यांच्यासाठी, तिथे झेल मिस झाला मैदानामध्ये. यावेळेस शिवा मासरेचा हवाई हल्ला, परंतु आज का अर्जुन चेंडूवर झेल परत एकदा सुटला
आज क्या बात है भाई, शिवा के लिए काफ़ी जीवनदान मिलते हुए लगातार दूसरा जीवनदान यहाँ पर मिलता हुआ मैदान के अंदर शिवासाठी 2 जीवनदान मिळता येतं. इथे आपण पाहतो लगातारच्या 2 चेंडूवर आणि निश्चितपणानं इथे अर्जुनचा प्रयत्न सुरेख होता, परंतु बरं मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना की वारे वाहत आहेत, त्यामुळे फिल्डिंगला सुद्धा जेव्हा चेंडू हवेत जातो त्यावेळेस तिथे अंदाज घ्यायचा जर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु अंदाज घेत असताना अंदाज फसला गेलेला आहे. 2 जीवनदान आलेले आहेत. गणेश राऊतला आपण बघणार आहोत स्ट्राईकवर. यावेळेस गणेश राऊत आपण पाहत आहोत मिड विकेटमध्ये चेंडू खेळत आहेत. तिथे आपल्याला गणेश डिंगोरे चेंडूवर येत असताना या दरम्यान जे पाहायला मिळत आहेत एक चांगले बॅटरसुद्धा आहेत, परंतु क्षेत्ररक्षकसुद्धा म्हणून निश्चित त्यांची ख्याती आहे. दरम्यान एक सिंगल पूर्ण होणार आहे. 1.4 षटकात 33 धावसंख्या जी धावफलकावर बनत असताना आपल्याला पाहायला मिळते. शिवा मासरेकर जे मैदानामध्ये खेळत आहेत 7 बॉलमध्ये 20 धावांवर, गणेश राऊत 4 बॉलमध्ये 12 धावांवर आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय रणजित फराटे यांचे पॉवर प्लेमधील एक षटक आहे, तिथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, खास करून शिवा मासरेकर. यावेळेस चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर होता, जाऊन दिला. आपण पाहत आहोत एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल मात्र या दरम्यान येणार आहे अवंतर स्वरूपात. धावफलक जर आपण पाहिलं तर 34 धावांवर आपल्याला पाहायला मिळेल. रोहन शेळके जे आपल्याला एसटी रक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. बघूया पुढचा बॉल रणजित फराडे यांचा. शिवा परत एकदा फटका फसलेला आहे. यावेळेस मात्र गणेश डिंगोरे मला वाटत नाही चूक करतील, झेल टिपतायत आणि पहिली विकेट 34 धावांवर येत असताना शिवा मासरेकर 20 धावा बनवून मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मैदानामध्ये आता आपण पाहत आहोत की कोण दाखल होत आहे. नवनाथ हडवळे अगदी संगमनेर तालुक्याचे वंडर बॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या संगमनेर नगरीमधून आपण जर पाहिलं तर ज्यांनी क्रिकेटची सुरुवात केली आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव चमकताना आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. अनेक ठिकाणी आयडॉल असतील, आयकॉन म्हणून एक चांगल्या प्रकारचे ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातं ते मात्र मैदानात दाखल होत आहे. रणजित फराटे यावेळेस मात्र शिवा यांना तिसऱ्या प्रयत्नात तिथे जीवनदान मिळालं नाही आणि 20 धावांची खेळी करून शिवा मैदानाच्या माघारी गेले. नवनाथ आलेले आहे समोर रणजित फराटे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस 5 सुरेख फटका आहे. मैदानात आलेल्या स्क्वेअर लेगच्या दिशेला गणेश डिंगोरे बेगात चेंडूवर येत आहेत. एक सिंगल मात्र यावेळेस बनवली जाईल. सिंगलवर मात्र समाधान मानावं लागणार आहे. रोहन शेळके यांच्या हातात फेकी होती आहे. इथे आपण पाहतो 2 षटक संपलेले आहेत. छत्रपती युवा मालदाड गुलेवाडी या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं 35 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये ज्या बनवलेल्या आहेत. निश्चितपणाने एक चांगली सुरुवात खास करून शिवा मासरेकर आणि गणेश राऊत यांच्या माध्यमातून झालेली आहे. स्वतः संघमालक ऋषी भाऊ नवले यांच्याकडनं सुद्धा लगातार 2 षटकारासाठी जे 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. तसं पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर या आमदार चषकासाठी आपण पाहत आहोत की पहिल्या क्रमांकासाठी आपल्याला जे तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. सन्माननीय अमोलभाऊ खताळ पाटील युवा मंच आणि त्याचबरोबर 2 व्हीलर बाईक आत्ता जी आपल्याला समोरच्या बाजूला जी पाहायला मिळते आहे HP डिलक्स ही सुद्धा पहिल्या क्रमांकासाठी संघ मालकांसाठी असणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये ओ इलेक्ट्रिकल बाईल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. स्वर्गीय गजानन बायजीबा राऊत यांच्या स्मरणार्थ श्री स्वरूप गजानन राऊत जे आपल्या या स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. गोलंदाजी मार्गावर तिसऱ्या षटकासाठी प्रीतम जोशी. इथे पहा पहिला बॉल रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता. नवनाथ यांचा रोहन यांच्या हातामध्ये चेंडू दाखल होता आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. तृतीय पारितोषिक 51,000 रुपये व जी स्पोर्ट्स सायकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. ही पारितोषिक आपल्याला निश्चितपणानं मिळालेलं आहे. निमोणगावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य संदीपभाऊ देशमुख आणि त्याचबरोबर सन्मान्य सौरभ राजेंद्रजी देशमुख यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी जे प्राप्त झालेलं आहे.
यावेळेस पहिला ब्लास्ट, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. नवनाथ हाडवळे यांचा जलवा, षटकार. बघा इथे नवनाथ हाडवळे यांचा षटकार आलेला आहे. बंदा अलग है, कुछ खास इसके अंदर बात है क्रिकेट के अंदर. आणि नवनाथ हाडवळे यांच्या अर्धशतकासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्रतिष्ठान करे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पाहूया. अर्थात लगातार 2 षटकारासाठी संघमालक ऋषी नवले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जे आपण पाहत आहोत इथे प्रीतम जोशी यांचा पुढचा बॉल नवनाथसाठी असणार आहे. यावेळेस इथे मात्र मिस फटका होतोय नवनाथ यांचा. चेंडू मात्र निर्धाव जाईल, आपल्याला पाहायला मिळेल. तिथे पाहूया चेंडू लागलेला आहे शरीरावर. आपण जो पाहत आहोत नवनाथ जो खाली झोपताना आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे. सर्व खेळाडू त्या ठिकाणी जमत आहेत. पाणी घेऊन ऋषीने मैदानात येताना आपल्याला या दरम्यान जे पाहायला मिळत आहेत. पहा अगदी आपण पाहतो की ज्या प्रकारची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतात खेळाडू, अगदी स्टंप कव्हर करत असतात. अशा वेळेस चेंडू अगदी अंगावर येत असतात. तसा एक प्रकार या ठिकाणी फटका खेळताना झाला. परंतु एक जिद्दी खेळाडू आहे. कधी आपण पाहिलं, कारण लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची प्रचंड आवड, आणि ही आवड आज जर आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये हे नाव आपल्याला सातत्याने चमकताना जे पाहायला मिळते नवनाथ हाडवळेच्या माध्यमातून. इथे आपण नवनाथ यांना पाहू शकताय. 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या स्क्रीनवर निश्चितपणानं आपल्याला ते पाहायला मिळतं. आता तिथे मात्र मला वाटतं स्वप्नील राऊतसुद्धा मैदानामध्ये येत आहेत विचारपूस करण्यासाठी. या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक म्हणून ज्यांची मोठी कामगिरी राहिलेली आहे स्वप्नील राऊत यांची, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि इकडे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं, देशमुख एंटरप्राइजेस, स्वास्तिक कन्स्ट्रक्शन आणि साईड डोअर्स, गुलेवाडी चिकणी हा संघ आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना, घोटेकर बी हा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करताना जो पाहायला मिळत आहे. आणि परत एकदा पाहूया, पंचाई आता राजू डावकर सर आपल्या जागेवर जाण्यासाठी तयारीत आहेत आणि चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष भालेराव सर आपल्याला क्रीजवर पाहायला मिळत आहेत. पहा अगदी कसं आपण स्क्रीनवर पाहू शकताय 7S लाईव्हच्या की कशा प्रकारे चेंडू मात्र लागला गेला त्या ठिकाणी नवनाथला, आणि त्या कारणास्तव इथे मात्र हा सामना काही कालावधीसाठी थांबलेला आहे. प्रीतम जोशी यांचे 3 बॉल झालेले आहेत. आतापर्यंत 1 षटकार नवनाथ यांनी वसूल केलेला आहे. परंतु परत एकदा नवनाथ इथे सज्ज होत आहेत आणि त्यांना माहीत आहे की त्यांची उपस्थिती आणि त्यांचं संघातील स्थान किती मोठं आहे आणि त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी आहे. आणि महत्त्वाची मॅच आहे, सेमीफायनल, पहिला सेमीफायनल आपण या ठिकाणी जो पाहत आहोत. आणि निश्चितपणानं इथे परत एकदा नवनाथ तयार झालेले आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात जी होताना या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. परत एकदा आपण पाहतो की सर्व आता खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहे. अर्थात मालदार घोडेवाडीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनाथ तयार होताना पाहायला मिळतात आणि परत एकदा क्षेत्ररक्षण सजवताना क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते मैदानामध्ये. तर प्रीतम जोशी तयार आहेत नवनाथसाठी मारा करण्यासाठी. यावेळेस हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहत आहोत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर दाखल होतील मनीष लहाने, जे क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, जे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस नवनाथ सुरेख फटका आहे. पहा अंदाज घेत आहे क्षेत्ररक्षक रणजित, परंतु अंदाज चुकला. चेंडू सीमारेषा पार. आमदार चषकाचा दमदार चौकार लॉंग ऑन रिजन मध्ये.
बघा इथे आपण पाहतोय लॉंगा प्रिझनमध्ये जरूर रणजित फराटे क्षेत्ररक्षण करतायत. एक टप्पा अगदी पाहिला तर अगदी टप्पा उसळी घेत असताना डोक्यावरून चेंडू गेला, तो सीमारेषा पार आपणाला या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बॉल पाहूया प्रीतम यांचा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू उडवला गेला, हवेत चेंडू आहे पाहूया. गणेश डिंगोरे येत आहेत चेंडूवर, झेल टिपतायत आणि नवनाथ हाडवळे यांची महत्त्वाची विकेट येताना मैदानात आपल्याला पाहायला मिळतीये. 45 धावांवर छत्रपती युवा मालदाड घुलेवाडी संघाला दुसरा धक्का बसताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. विकेट आलेली आहे मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. नवनाथ हाडवळे मैदानाच्या माघारी गेलेले आहेत. 3 षटकानंतर 15 धावांची सरासरी निश्चित आपल्याला पाहायला मिळते. प्रति षटक 11 धावा बनवून 7 बॉलमध्ये नवनाथ जिथे राबताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळेस पहा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे, वाईट बॉल असणार आहे. मैदानामध्ये न्यू बॅटर अनिकेत रोडे आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत दाखल झालेले आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. निश्चित जर पाहिलं आपण मालदार घुलेवाडी या संघाचे गणेश राऊत यांची जबाबदारी इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे. जे सातत्याने आपण जर पाहिलं पहिल्या दिवसामध्ये एक झंझावती फलंदाजी जी खास करून गणेश राऊत यांच्या बॅटमधून आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळाली होती, आजही त्याच बॅटिंगची अपेक्षा ही मालदार घुलेवाडीच्या संघाला जी असणार आहे. इथे लगातार दुसरा वाईट बॉल येत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. दरम्यान आपण पाहतो की 7S लाईव्ह या ठिकाणी जे यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या यूट्यूब चॅनलसाठी जी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला ज्यांच्या माध्यमातून जे सौजन्य लाभलेलं आहे, सन्माननीय ज्ञानेश्वर गजानन राऊत, त्याचबरोबर शुभम हनुमंत गव्हाणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, शुभम जगन्नाथ पावसे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, गणेश किसन राऊत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून हे सहकार्य आपल्याला जे लाभलेलं आहे. यावेळेस पहा गणेश राऊतचा फटका, निश्चितपणाने चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बार, आउट ऑफ द पार्क. आमदार चषकाचा दमदार षटकार. बघा इथे आपण पाहत आहोत गणेश राऊत आणि गणेश राऊत निश्चितपणाने एक मोठी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू परत एकदा उजव्या एसटीच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा राजू डावकर सर यांचा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 54 धावसंख्या धावपलिकावर बनताना आपल्याला जी पाहायला मिळते इथे डिसिजन पेंडिंग असणार आहे, कारण तिसऱ्या पंचांची मदत ताबडतोब या ठिकाणी घेतली गेलेली आहे जे आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल असणार आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत वाईट बॉल असणार आहे. रणजित फराटे यांच्या षटकात अशी कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षित नसते, परंतु इथे ही अपेक्षित अनपेक्षित कामगिरी होताना जी रणजित यांच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेसाठी जे ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे त्यामध्ये सन्माननीय नितीनजी पानसरे, विशालभाऊ पावसे, निखिलजी शेळके, डॉक्टर रवींद्रजी वायकर यांच्या माध्यमातून आपल्याला हे चषक सौजन्य जे लाभलेलं आहे. ओ ही लेंथ फार मोठी पडली गेलेली आहे. आता वाईट बॉल असणार आहे. कधी कधी आपण पाहतो की गोलंदाजचा ताळमेळ चुकत असतो, कारण पहा क्रिकेट किती फास्ट झालेलं आहे. रात्रभर प्रवास करायचा, अगदी दुसऱ्या दिवशी लगेच दुसरं मैदान गाठायचं, तिसऱ्या दिवशी तिसरं मैदान गाठायचं. खेळाडूंना पण आजकाल थांबायला वेळ नाही आहे, कारण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा झालेल्या आहेत ज्या आपण पाहत आहोत.
इथे परत एकदा वाईटची मालिका चालू असताना रणजित यांची आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये। या स्पर्धेसाठी आपल्याला जे वैयक्तिक सौजन्य लाभलेलं आहे त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सन्माननीय अनिल शेठ जोरवेकर यांच्याकडून आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर अजिंक्य शेठ वरपे, तुषारभाऊ राऊत, बाबूभाऊ राऊत यांच्याकडून आपल्याला जे विशेष अशा प्रकारचं सहकार्य जे या स्पर्धेच्या दरम्यान जे लाभलेलं आहे। आपण पाहत आहोत जे 4 वैयक्तिक बक्षीस आहेत त्याच्यासाठी यावेळेस गणेश पहा मिड विकेटमध्ये चेंडूला खेळताना आपण पाहत आहोत। दुसरे गणेश अर्थात गणेश डिंगोरे हे चेंडूवर येताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहेत मैदानामध्ये। धावफलक एका धावेच्या माध्यमातून पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 57 धावा। तर 1.2 षटकात रणजित फराटे इथे तब्बल जर आपण पाहिलं 24 धावा खर्च करतायत आणि या षटकात जर पाहिलं तर तब्बल वाईड बॉल जे आलेले आहेत 5 वाईड बॉल टाकलेले आहेत रणजित फराटे यांनी मैदानामध्ये। तर पुढचा बॉल यावेळेस मात्र अनिकेत रोडे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये। हा पहिला बॉल इनसाइड इच होताना पाहायला मिळेल आपल्याला मैदानामध्ये। निर्धाव जाणारा बॉल असणार आहे। आतिश भांडे आपल्याला पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत। त्याचबरोबर सन्मान्य दिनेश शेठ डगळे, दीपकजी साळुंके, राकेशभाऊ खरात, सतीश शेठ सोनवणे, संजय शेठ शंकर कचरे, संदीप शेठ रसाळ, दिगंबर भाऊ जोरवेकर, भाऊराव शेठ सोनवणे, रंगनाथ शेठ फकीरा सातपुते, प्रवीण भाऊ चौधरी, मेडिकल किट सौजन्य यांच्याकडून आपल्याला जे लाभलेलं आहे। इथे पहा हा चेंडू इनसाइड झालेला आपण जो पाहत आहोत निश्चितपणानं मैदानामध्ये। निर्धाव जाणारा बॉल रणजित फराटे यांची वापसी या षटकात अगदी काही प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर नितीनजी राऊत, साई विश्व, किचन ट्रॉली, त्याचबरोबर रवी कदम, संजयजी पानसरे, संजू टेलर्स, शिवाशेठ वागचौरे, कैलाशेठ वागचौरे ह्या सर्व मान्यवर मंडळीचं आपल्याला या स्पर्धेसाठी जे सहकार्य लाभलेलं आहे एक निश्चितपणानं सौजन्य काही प्रमाणात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे लाभलेलं आहे। सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की आपण एक बहुमूल्य सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार चषक 2025ची ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहताना आपल्याला जी पाहायला मिळती आहे। यावेळेस अनिकेत रोडे मात्र बीट होत आहेत मैदानामध्ये। निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे, तिथे मात्र धाव मिळणार नाही। पहा इथे जर आपण पाहिलं लगातार 3 चेंडू निर्धाव टाकताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये रणजित फराटे। कारण जोपर्यंत गणेश राऊत स्ट्रायकर होते तोपर्यंत निश्चित गणेश या ठिकाणी आक्रमण करत होते, धावा येत होते, परंतु अनिकेत रोडे आपण पाहतो की आयकॉन खेळाडू आहे। नवनाथ हडवळे बाद झाल्यानंतर मैदानात आले होते। 3.5 षटकात छत्रपती युवा मालदार घुलेवाडी या संघाची धावसंख्या 57 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यात आपल्याला जी पाहायला मिळते आहे। यावेळेस पहा अगदी फक्त दिशा दिली गेलेली चेंडूला क्षेत्ररक्षक पाठला करतायत। चेंडू जाईल मात्र थर्डमॅन सीमा रेषा पार येईल तिथे मात्र आमदार चषकाचा एक दमदार चौकार 4 धावा। इथे जर आपण पाहिलं स्क्वेअर कटचा फटका आपल्याला जो पाहायला मिळाला होता मैदानामध्ये अनिकेत रोडे यांच्या बॅटमधून हा चौकार मात्र शेवटच्या बॉलवर येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे। एकूण धावफलक जर आपण पाहिला तर धावसंख्या 61 धावसंख्या जी आपल्याला छत्रपती युवा मालदार घुलेवाडी या संघाची जी पाहायला मिळते आहे 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे। जाऊया आता प्रीतम जोशी परत एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। षटक क्रमांक 5 ची सुरुवात जी मैदानामध्ये होणार आहे। गणेश राऊत आपण पाहतो आत्तापर्यंत फक्त 6 बॉल खेळलेले आहेत आणि 6 बॉलमध्ये 19 धावसंख्या जी बनवलेली आहे। 19 धावांवर जे नावात बॅटिंग करतायत तिथे आपण पाहत आहोत की आता इथे जरूर आपल्याला 2 कॅमेऱ्यांमध्ये 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर स्क्रीनवर जर आपण पाहिलं एका बाजूला फलंदाज गणेश राऊत पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रीतम जोशी। अगदी चांगल्या प्रकारचं प्रेक्षेपण या ठिकाणी 7S लाईव्ह अर्थात मेजर रवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा यूट्यूब चॅनल आज जर पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा एक दर्जेदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण आपल्या संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत मेजर रवी शिंदे। इथे पहा हा चेंडू फुलटाच बॉल होता, नो बॉलचा इशारा आलेला आहे। क्षेत्ररक्षक पाहूया वेगात चेंडूवर येत आहेत, एकदा मात्र पूर्ण केली जाईल, दुसऱ्या हवेचा प्रयत्न नसणार आहे। एका धावेवर समाधान मानावं लागेल परंतु इथे येणारा नो बॉल
भीमर प्रकारचा नो बॉल. अर्थात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आता एक एक्स्ट्रा धाव तर जोडली जाईल, परंतु तिथे असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटसाठी अनिकेत रोडे सज्ज असणार आहे सामना करण्यासाठी मैदानामध्ये. आपण जे पाहत आहोत अगदी चेंडू टाकल्या तिथे आपल्याला राजू डावकर सर यांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा देण्यात आला होता. यावेळेस फ्री हिट मिस झालेले आहेत, परंतु इथे पहा तिकडे फेकी झालेली आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. गणेश राऊत यांचाही विचार होता स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची, परंतु एक संधी आलेली होती तिथे, कारण धाव घ्यायची किंवा नाही आहे, परंतु दुसऱ्या धावेचा नकार त्या ठिकाणी आलेला आहे. 22च्या स्वरूपात अतिरिक्त धाव जी धावपलिकावर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु इथे आता गणेश राऊत स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळत आहे 64 धावसंख्या छत्रपती युवा मालदाड गुलेवाडी या संघाची होताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. आणि इथे जर आपण पाहिलं गणेश राऊत यांचं होम स्पीच आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा बनल्या, सुहास खोळे यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आपण पाहिल्या होत्या. इथे हा चेंडू मात्र जाऊन दिला एस टी रक्षकांच्या हातामध्ये. रणजित पराटे ज्येष्ठांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जाणारा निर्धाव बॉल आपल्याला यावेळेस प्रीतम जोशी यांचा पाहायला मिळत आहे. प्रीतमसुद्धा पहा एक निश्चितपणानं दर्जेदार कामगिरी त्यांची या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं राहिलेली आहे. अर्थात इथे 1.2 षटकात 12 धावा त्यांनी खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट घेतली. यावेळेस पाहूया अगदी टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेरच्या दिशेला निघणारा चेंडू आणि अलगत एस टी रक्षक रणजित पराटेंच्या हातामध्ये दाखल होताना जो आपल्याला यावेळेस जो पाहायला मिळत आहे. धावफलक स्थिर असणार आहे 64 धावा. या धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. पहिला सेमीफायनल जो मैदानामध्ये चाललेला आहे, एका बाजूला आपण जर पाहिलं तर देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन आणि साई डोर्स हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस परत एकदा एक चांगली भन्नाट गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी मैदानात आपल्याला जी पाहायला मिळते. पहा प्रीतम जोशी की गणेश राऊत सातत्याने तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांच्या बॅटवर चेंडू येत नाही आहे. आणि याच्या अगोदर आपण पाहिलं की अनिकेत रोडे यांना सुद्धा रणजित पराटेंचा असाच काही सामना करावा लागला होता मैदानामध्ये. आणि त्यासाठी इथे नवनाथ हाडवळेंची विकेट ही फार मोठी विकेट जी प्रीतम जोशी यांनी घेतलेली होती, कारण ते असे बॅटर आहेत की अल्टी पलटी दे धमाका जे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि गोलंदाजाला मात्र ती स्थिर होऊन देते नाही आहे. इथे गणेशसुद्धा चांगले बॅटर आहेत, परंतु इथे आपण पाहतोय पहा दरबारातून चेंडू पार झाला आणि फाईन लेग सीमारेषा पार झाला. चौकार आलेला आहे मैदानामध्ये. आता चौकार कसा आहे पाहूया पंचांनी. आपण पाहूया प्रीतम जोशी यांनी आपण जर पाहिलं तर जरूर 17 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहे. 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 69 धावसंख्या जी धावपलिकावर झालेली आहे. गणेश राऊत 25 धावांवर बॅटिंग करतात. 12 बॉलमध्ये अनिकेत रोडे त्यांना साथ देत आहेत. 5 बॉलमध्ये 4 धावा बनवणं जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचं षटक अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे. पहा ऋतिक दिवाने ऋतिक दिवाने पहा ऋतिक यांचं आडनाव सुद्धा 69 धावसंख्या झालेली आहे धावपलिकावर. 69 धावा धावपलिकावर जोडल्या गेलेल्या आहे. ऋतिक दिवाने अगदी आपण पाहतो ना की क्रिकेटचा खेळ सुद्धा अगदी दिवाना बनितो सगळ्यांना. गोलंदाजांचं नाव सुद्धा इथे आपण पाहतो ऋतिक दिवाने आहेत. आणि स्ट्राईकवर इथे गणेश राऊत आपल्याला पाहायला मिळतील. मैदानामध्ये शेवटचे षटक जे असणार आहे. पहिला बॉल इथे गणेश फटका खेळताय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव इथे आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 70 धावसंख्या जी धावपलिकावर आपल्याला बनताना पाहायला मिळेल. छत्रपती युवा मालदाड गुलेवाडी या संघाची 2 फलंदाजांच्या मोबदल्यात अनिकेत रोडे जे स्ट्राईकवर असणार आहे. अंतिम षटक आपण ऋतिक दिवाने यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे पाहत आहोत. हा पहिला सेमीफायनल. त्याचबरोबर सन्माननीय अविनाशजी वाडेकर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जे प्राप्त झालं. फुलटॉस त्यावर दे घुमाके धमाकेदार षटकार 6 धावा.
बघा इथे आपण पाहतो आहोत फुलटास बॉल होता अनिकेत रोडे यांचा येणारा आमदार चषकाचा एक दमदार षटकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 76 धावसंख्या झालेली आहे, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सुद्धा इथे मदत मागितली होती, कारण फुलटास बॉल होता. तिथे पाहणी करतायत आणि पाहूया इट्स अ फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि एक सुरेख बॉल निश्चितपणांत म्हणता येणार नाही, परंतु 9 बॉलमधून सुटका झालेली आहे एवढं निश्चित आपल्याला म्हणता येईल. 76 धावसंख्या धावपलिकावर म्हणताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण सेवन एस लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतायत. एक दर्जेदार जे लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला जे पाहायला मिळतं आहे आणि मेजर रवी शिंदे आपल्या संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, भारतीय सेनेदलात आहेत. इथे सुद्धा आपण जर पाहिलं देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कंस्ट्रक्शन, साईडोर, राहुल राऊत 11 चिकणी जवळे कडलक आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती युवा घोलेवाडी मालदाड यांचासुद्धा स्क्रीनवर आपण पाहतोय आमदार साहेब आणि त्यांच्या बाजूला दोन्ही खेळाडूंचा बॅनर आहे. यावेळेस स्लोअर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक दिवाणी मात्र आता पहा निश्चित इथे फलंदाजांना थांबवता येते या चेंडूवर. एक चांगल्या प्रकारे बघा दिवसेंदिवस या चॅनलच्या माध्यमातून आपण जर पाहत आहोत आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये जे ज्या प्रकारे लाईव्ह प्रेक्षेपण होतं त्या प्रकारचं प्रेक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न मेजर रवी शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला. यावेळेस चेंडू मात्र उडला गेला. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पाहत राहिले, चेंडू गेला फाईन लेग सीमारेषा पार. येणार आहे तिथे मात्र अनिकेत रोडे यांचा आमदार चषकाचा दमदार चौकार. धावसंख्या पहा या चौकाराच्या माध्यमातून 80 धावांवर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि इथे आपण पाहत आहोत की शेवटचं षटक म्हटलं की दे धमाके घुमाके आणि अशा प्रकारची जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत असते. तोडफोड फलंदाजी जी फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजावर आक्रमण केलं जातं. यावेळेस आपण पाहत आहोत एक सुरेख बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक दिवाणी निश्चित आपल्या या गोलंदाजीने दिवाणी करतायत क्रीडा रसिकांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक जरी षटकार आला, चौकार आला, त्यानंतर जे काही डॉट बॉल आणि की त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवट बॉल बहुतेक आय थिंक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या षटकामधील. यावेळेस चेंडू परत एकदा आपण पाहत आहोत. इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल येईल मैदानामध्ये. ओव्हरची होणार आहे समाप्ती. गणेश राऊत जे नाबाद राहिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहत आहोत आता धावचित असतील, कारण धावत गेले होते. आपण पाहत आहोत तिथे पंचांबरोबर अनिकेत बातचीत करत आहेत. तिथे ओव्हर समाप्तीचा इशारा झालेला आहे जे आपण पाहत आहोत. आणि एकूण इथे जर आपण पाहिलं ना तर धावा ज्या बनवल्या गेल्या 80 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. छत्रपती युवा मालदाड घोलेवाडी संघाने इथे टॉस परास्त झाले होते आणि त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. आपल्या निर्धारित 6 षटकांमध्ये 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या 80 धावा. त्यामध्ये गणेश राऊत यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. 26 धावा त्यांनी बनवल्या 13 बॉलमध्ये. अनिकेत रोडे जे 10 बॉलमध्ये 14 धावा बनवणं जे नावाद राहिलेले आहेत. आणि एकूण जर पाहिले 81 धावांचं टार्गेट या ठिकाणी लक्ष उभं केलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. बघूया आता इथे मॅच कशा प्रकारची होणार आहे. पहिला सुपर डुपर सेमीफायनल आपल्याला जो पाहायला मिळत आहे. आता ऋषीभाऊ नवले आपण 500 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे दिलं होतं. हे बक्षीस काही गेलेलं नाही आहे. आता हे बक्षीस मला वाटतंय सँडी आपण परत या इकडे आणि मला वाटतं ऋषीभाऊंकडे बक्षीस जमा करा आपण.
इथे दुसऱ्या डावाला जी मैदानामध्ये सुरुवात होणार आहे आपण बघणार आहोत की 81 धावांचं लक्ष छत्रपती युवा घोलेवाडी मालदाड या संघाने उभं केलेलं आहे। टार्गेट दिलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी। देशमुख एंटरप्राइजेस, स्वास्तिक कंस्ट्रक्शन, साई डोर, राहुल राऊत, 11 चिकणी, जवळे कडलक या संघाला विजयासाठी हे लक्ष असणार आहे। पाहूया मैदानामध्ये आता कशा प्रकारची लढत या ठिकाणी होणार आहे आणि या पहिल्या सेमीफायनलमध्ये कोण विजेता होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि हे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी बदल होणार आहेत आणि यानंतर आपणाशी जोडले जाणार आहे शाहरुख पठाण सर आणि सौरभ राजपूत सर। या सर आपल्या दोघांचं या ठिकाणी सरचे स्वागत असेल। Hello chick, hello chick, hello chick, hello chick. तर संघमालक सन्माननीय ऋषी नवले यांच्या वतीने एक पुरस्कार येतोय। जो गोलंदाज 2 विकेट प्राप्त करत असतील त्यांना 500 रुपयांचा पुरस्कार तो या ठिकाणी दिला जाणार आहे। संघमालक ऋषी नवले। यानंतर मनसर आणि पारगाव या 2 संघांमध्ये सामना होणार आहे। दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे आपण रेडी व्हायचं आणि फोटो सेशन आपला केला जाणार आहे। आयकॉन त्याचबरोबर संघाचे जे संघनायक आहेत त्यांना विनंती आहे फोटोसाठी आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे। मनसर आणि पारगाव टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे संघाचे आयकॉन आणि संघाचे कर्णधार आपण फोटो सेशनसाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे या। धन्यवाद संदीप सर। वळूयात मॅचच्या दिशेने। आमदार चषक 2025 ची पहिली सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे। नक्कीच प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण बघतोय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की छत्रपती युवा घुलेवाडी संघाकडनं जो की आपल्याला होताना पाहायला मिळाला। यस, छत्रपती युवा 11 घुलेवाडी मालदाड हा संघ नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 36 बॉलमध्ये 81 चा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलाय। कार्यसम्राट आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव मात्र या आमदार चषकाच्या माध्यमातून केला जातोय आणि आजचा महाअंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय। नक्कीच दुसऱ्या डावाच्या दिशेने देखील आपण वळतोय। पहिलं षटक हाताळण्यासाठी सुनील नवले, घुलेवाडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर सज्ज। आउटसाइड दी ऑफ, यावेळेस मात्र बॉल टाकलाय हलक्या हाताने स्क्वेअर लेगला मात्र फक्त खेळून दिला। फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धावेच्या मदतीने होती मैदानाच्या आतमध्ये टीम सोडण्यासाठी पुरेपूर मालदाड घुलेवाडीचा संघ सध्याच्या घडीला प्रयत्न करतोय। चांगली सुरुवात करून दिली आहे सुनील यांनी, शांत सुरुवात होताना पाहायला मिळते। यावेळेस आउटसाइड दी ऑफ बॉल टाकलाय अवाक्याच्या बाहेर। फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवर येतील आणि इकडे काय घडतंय लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये होतीये आणि यस तिसऱ्या पंचांकडे मात्र इकडे नक्कीच कॉल दिला गेलाय डावकर सरांच्या माध्यमातून। बघूया तिसरे पंच काय निर्णय देतील आणि यस नजरा असं मला वाटतंय सर फार मोठ्या प्रमाणावर या विकेटकडे लागणार आहे, कारण की डेंजर एंडला जर बघितलं तर संघाचे आयकॉन रणजित वराडे आपल्याला पाहायला मिळतात आहे। नक्कीच हा निर्णय पाहणं देखील बरंच महत्त्वाचं ठरणार आहे। पहा काय घडलं होतं, हलक्या हाताने बॉलला स्टीअर करण्यात आलं, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता रणजित फराटे, ते मात्र डेंजर एंडला जरूर होते, परंतु आता चेक केलं जात आहे कारण हा निर्णय बराचसा महत्त्वपूर्ण असणार आहे। आज आमदार चषकाचा अंतिमचा दिवस, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, आज या स्पर्धेचा विजेता तो आपल्याला मिळणार आहे, कारण एक सुंदर आयोजन मागच्या 15-20 दिवसांपासून आपण जर बघितलं तर आयोजक कमिटीने घेतलेली मेहनत, आयोजकांनी घेतलेले परिश्रम आणि आज जर बघितलं तर
त्या परिश्रमाचं चीज देखील होताना पाहायला मिळेल. कारण आज आपण तुम्ही बघितलं ना तर संगमनेर तालुक्यामध्ये अनेक प्रेक्षक या स्पर्धेवर नजरा ठेवून आहेत. आज या स्पर्धेचा विजेता कोण होणार याची देखील प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे. याच साथी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा आणि आज अंतिमचा दिवस देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवण्यात आलेला आहे आणि फलंदाज इथे असणार आहेत बाद. बाद असतील रणजित फराटे. मोठी विकेट आली आहे. संघाचे आयकॉन धावबादच्या रूपामध्ये माघारी जात आहेत. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पहा आपल्या स्क्रीनवर देखील तुम्हाला ही दृश्य बघायला मिळत आहेत. बॅट बाहेरच होती, डायरेक्ट हिट झाला आणि नक्कीच चांगला निर्णय तिसऱ्या पंचांचा गोविंद गुंड सरांचा. विकेटचं बटन झालंय. मोठी विकेट, रणजितची विकेट आली आहे. सौरभ सर 81 बनवायच्यात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये तुमच्या संघाचा आयकॉन बाद झालेला आहे. तर आता घोटेकर संघावर थोडासा दबाव निश्चितच असेल. नक्कीच रणजित फराटे यांची मात्र मोठी विकेट पहिल्या षटकात मिळताना पाहायला मिळाली आहे. आणि बघा मी आधीच बोललो, कालही या गोष्टीवर आपण अनेकांशी चर्चा केली होती की उद्या मालदाड गुलेवाडी संघाला जर बघितलं तर हलक्यात घेऊन चालणार नाही. का तर घरच्या मैदानावर खेळते टीम आणि जेव्हा कोणताही संघ घरच्या मैदानावर खेळतो मग त्यांच्या विरोधात कितीही दिग्गज संघ असू द्यात, नेहमी मात्र मॅचमध्ये उलटफेर करण्याचा दमखम ठेवणारी मात्र ती होम टीम असते. आणि आज जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग देखील मात्र इथे छत्रपती युवा 11 मालदाड घुलेवाडीचा जो की आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली. आयकॉनची विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात येत असताना 2च्या स्कोरवरती पहिला धक्का लागलाय आणि यस न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. रन संख्या सध्याच्या घडीला स्कोर स्थिर आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद. सुनील नवले घुलेवाडी एक्सप्रेस जबरदस्त कामगिरी करतात आहे. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकलाय. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र फिल्डर आहे चेंडूला अडवण्यासाठी आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील मात्र इथे मिळत असताना नक्कीच 1 लाख रुपयांचा पहिला पुरस्कार आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आकर्षक अशी ही HF डिलक्सची बाईक. आज कोणता संघ मालक नक्कीच या बाईक वरती बसून आपल्या घरी जाणार यावर देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी सुनील नवले अंतिमचा चेंडू घेऊन तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आणि एक महत्वाची विकेट आली आहे. आखूड टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. अनिकेत रोडे यांनी प्रयत्न तर खूप चांगल्या पद्धतीने केलेत परंतु बॉल त्यांच्या हाताला स्पर्श करत सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. परंतु आता निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल पुल केला, ताकदीचा वापर तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. बघूयात तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. पहिल्या षटकाचा खेळ तो देखील समाप्त झालेला आहे. बघूयात निर्णयाची प्रतीक्षा आहे. सौरभ सर आज सकाळच्या 17 पासूनच प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळते. संगमनेर तालुका म्हटलं तर मग प्रेक्षकांची तोबा गर्दी सातत्याने पाहायला मिळत असते आणि आता ही स्पर्धा मागच्या 4 दिवसांपासून आपण पाहिली. आज 5वा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय आणि अनेक प्रेक्षक काय प्लॅन करतात की शेवटच्या दिवशी जाव्यात मॅच पाहायला. त्यामुळे आज शेवटचा दिवस आणि आज अनेक प्रेक्षक मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहतीलच. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सुनील नवले यांच्या ओव्हरमध्ये एक विकेट आलेली आहे अर्थात धावबादच्या स्वरूपामध्ये. 10 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर मग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नवनाथ हडवळे जे मात्र गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे एव्हरग्रीन खेळाडू, एक ख्यातनाम खेळाडू म्हणजेच नवनाथ हडवळे. परंतु समोर तितकेच ताकदवान फलंदाज गणेश नॉन स्ट्राईकला, ऋतिक स्ट्रायकर एंडला आहेत. ते मात्र स्ट्रायकर एंडकडे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर नंतर 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी नवनाथ हडवळे. यस गोलंदाजी मार्कवर नवनाथ स्ट्रायकर एंडला आपण बघतोय गणेश डिंगोरे गोठेकरचा धोनी. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मिस्टर प्रीमियर लीग आउटसाइड दी ऑफ. यावेळेस मात्र नक्कीच बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. स्पर्धेसाठी देखील आपण बघतोय अनेक वैयक्तिक पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. सन्माननीय अनिल शेठ जोरवेकर साहेब, त्याचबरोबर जर बघितलं तर अजिंक्य शेठ वरपे ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनचा किताब या स्पर्धेला देण्यात आलाय. तुषार भाऊ राऊत यांच्या माध्यमातून आपण बघतोय बेस्ट बॉलरचा किताब या स्पर्धेला आहे.
आणि दुसरीकडे जर बघितलं तर बाबूभाऊ राऊत यांच्या माध्यमातून आपण बघतोय बेस्ट फिल्डरचा किताब देखील या स्पर्धेला देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळामध्ये थर्ड मॅचच्या क्षेत्रात चौकार येतोय. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग टीमची. थँक्यू डीजे. धन्यवाद. नवनाथ हडवळे यांच्या 3 विकेटसाठी नितीन काका हसे आणि ललित मोरे यांच्या वतीने 1100 रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक चौकार नवनाथच्या विपक्ष खेळला गेलेला आहे. गणेश डिंगोरे स्ट्रायकर ऐनकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण गणेश डिंगोरे अजून आहेत. जरी रणजित बाद झाले, गणेश डिंगोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या घोटेकर गावासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सातत्याने खेळलेलं आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला की केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आपण जर बघितलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गणेश राहिले होते. I-20 कार जिंकण्याचा बहुमान देखील त्यांना मिळाला होता आणि तेच अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु समोर नवनाथ आहेत. यावेळेचा बॉल फटका चांगला खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय, खाली क्षेत्र निवडलंय, अप्रतिम स्ट्रोक सजवलाय, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंकरिता. थँक्यू डीजे. अतिशय चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला, दिशा दाखवली फक्त आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू मात्र दान 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 करत सीमारेषा पार. धावा मिळाला तिथे 4. अशा प्रकारचे फटके कन्सिस्टंटली खेळावे लागतील, कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय 81 धावांचा मैदानाच्या आतमध्ये पाठलाग आहे. यावेळेस मात्र उडवलाय नाद भयंकर. मैदानाच्या आतमध्ये बोला जय शिवशंकर. चौकाराच्या पाठोपाठ अजून एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. आमदार चषकाचा कडक षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ही दृश्य पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला हा तगडा प्रहार आणि बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं. या फटक्यांची गरज आहे. तुम्ही अगोदर देखील उल्लेख केला की सातत्य पाहिजे या फटक्यांमध्ये. तुम्हाला इथून पुढे जर धावा या पूर्ण करायच्यात तर मग 13.44च्या रिक्वायर्ड रन रेटनं तुम्हाला धावसंख्या बनवावी लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं राहील. समोर नवनाथ हडवळे. यावेळेस चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, फलंदाजापासून दूर ठेवला. ही चांगली लाईन आहे नवनाथ हडवळे यांची. शेवटचा चेंडू चांगला बघायला मिळाला. ओव्हरची सुरुवात निर्धावने झाली आणि ओव्हरचा शेवट देखील निर्धावने झालाय आणि 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 फलंदाज बाद 25 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पण यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत मनसर आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील विनंती राहील आपण सज्ज राहा. आणि दुसरा सेमीफायनल तो या मॅच नंतर लगेचच खेळवला जाणार आहे. तर सर 81 बनवायच्यात, 2 ओव्हर झालेले आहेत, 25 धावा धावफलकावर टीम हडल पाहायला मिळतोय. आता दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे, दोन्ही बाजूने रणनीती आखल्या जात आहेत, दोन्ही बाजूने व्यूहरचना आखल्या जात आहेत. कारण सामना महत्वाचा आहे. सेमीफायनलचा सामना इथे जिंकल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळण्याची संधी आहे. परंतु इथे जर तुम्ही पराभूत झाले तर मग तुम्हाला स्पर्धा इथेच थांबवावी लागणार आहे. अर्थात तुमचा खेळ इथेच थांबणार आहे. 2 ओव्हर नंतर 25 झाल्या, 81 बनवायच्या. आता कसं पाहता या मॅचकडे, कारण 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश आणि ऋतिक ही जोडी देखील जमली आहे मैदानामध्ये. 2 ओव्हर नंतर 24 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि इथून पुढे जर पाहिलं तर 14च्या सरासरीने अजून धावा पाहिजेत. यस, मी ती वापस गोष्ट सांगेल जी नक्कीच देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, साईडोर 11, राहुल राऊत 11 संघाचे आयकॉन भावेश पवार यांनी मात्र लीगच्या दिवशी सांगितली होती की एका खेळाडूवर निर्भर होणं इथे काही चालणार नाही. संपूर्ण टीमला परफॉर्म करावं लागेल. संपूर्ण टीम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एफर्ट मारेल तेव्हा मात्र जाऊन जो काही रिझल्ट लागेल तो चांगला पक्षात लागेल. तर आज नक्कीच गोटेकर बी संघाला मैदानाच्या आतमध्ये टीम एफर्ट लागावा लागणार आहे. रणजित बाद झालेत, बट नक्कीच अनिकेत रोडे आता गोलंदाजी मार्कवर दाखल होतात आहे गणेशच्या विरोधात. गणेशला सुरुवात मिळाली आहे. 7 बॉलमध्ये जर बघितलं तर 14वर 3 नॉट आउट आहे. घोटेकरचा धोनी म्हणून देखील गणेशांची फार मोठी ओळख आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय खेड तालुक्यातील सध्याच्या घडीला फार चर्चेत असलेलं नाव अनिकेत रोडे गोलंदाजी मार्कवर दाखल. आउटसाइड द ऑफ, समोरच्या दिशेने डाउन द ग्राउंड, आइए और सामने की तरफ जाइए. जबरदस्त फटका, स्ट्रेट एज एरो, षटकार. अप्रतिम फटका होता. पहा गोलंदाज अनिकेत रोडे आले, त्यांचं भव्य स्वागत. चेंडू खराब नव्हता, चेंडू चांगलाच होता. लोवर फुल टॉस होता, त्याला समोर खेळलं आणि रडायचं नाही गड्या, लढायचं हेच मात्र इथे फलंदाज देखील सांगताना पाहायला मिळत आहेत. बाहेर देखील एक चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी केला होता मला वाटतं. धावसंख्या 31, अनिकेत रोडे.
यावेळेस चूक करून दिलाय चेंडू मात्र इकडे डीप पॉइंटला. षटकार पाठोपाठ आता चौकार देखील आपल्याला कन्सिस्टंटली पाहायला मिळतात आहे आणि गणेशची बॅट मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आक्रमण करतीये. गणेश झालेत मैदानाच्या आतमध्ये बेभान. आणतात आहे षटकार चौकारांचं तुफान. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, कारण संघाचे जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांच्याच विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही हल्ला करता त्यावेळेस मात्र थोडासा दबाव त्यांच्यावरही निर्माण होतो. धावफलकावर 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीसाठी पुढच्या एकदा अनिकेत, समोर जर पाहिलं तर गणेश, ते मात्र स्ट्रायकर एंडला. यावेळेस पायाचा मारा घेतलाय. फिल्डर मात्र तिकडनं येतील, चेंडूला जोपर्यंत अडवतील धावत स्वरूपी आपण बघतोय लाईक बाईच्या स्वरूपात मात्र एक धावी ते स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळेल. नक्कीच बघा पहिलं षटक जर बघितलं ना छत्रपती युवा घुलेवाडी मालनाड 11 संघाने अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं खरं, पण मागच्या षटकात आपण बघितलं धावा आल्या आणि तोच मोमेंटम याही षटकात मात्र गोटेकर संघाने कंटिन्यू ठेवलाय. ज्याने त्या षटकार चौकार पहिल्या 2 बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळाले. आउटसाइड दी ऑफ. यावेळेस मात्र बॉल टाकण्याचा प्रयत्न धावा स्वरूपी जर बघितलं तर अजून एक निर्धाव चेंडू जो मात्र स्कोर कार्ड वरती लागतोय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 11 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि ज्यामध्ये एक लेग बाईटची देखील धाव जोडली आहे. मॅच जर बघितली तर रोमांचक होणार. यात तीळ मात्र देखील शंका नाहीये, का तर आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रातनं आज मात्र प्रेक्षक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. यावेळेस जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट फिल्डर मात्र मागण्या येतील, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होईल. रन संख्या जातीय 37च्या स्कोरवरती. बघा शाहरुख सर 81चा पाठलाग आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर अर्धा डाव आता इथे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि धावत संख्या देखील ऑलमोस्ट अर्धी बनवली आहे इथे. तर म्हणावं लागेल सामना हा 50-50च मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच 81चा प्रतिकार केला जातोय. हारागिरी मांडून चालणार नाहीये. 37 धावा धावफलकावर. ओहो हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर ठेवलाय. पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा संतोषजी भालेराव सरांच्या माध्यमातून येतोय. आपण उल्लेख केला या अगोदर देखील की पहिली विकेट रणजितची जरी विकेट आली ना, परंतु मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि ऋतिक आपल्या संघासाठी खेळतायत. ही जोडी जमली आहे. या 2 फलंदाजांनी संसार मांडला मैदानाच्या आतमध्ये आणि ज्याची गरज होती ते घडताना पाहायला मिळतं. जरी 81 असल्या या मैदानावर 81 देखील होऊ शकतात. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटच्या मैदानावर. यावेळेचा फटका हवेत आहे. फटका थोडासा मिस टाइम आहे, परंतु तिकडे जर बघितलं तर मग कोणीच नव्हतं. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झाला. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय बॉल आणि तोपर्यंत धावा देखील परिपूर्ण करण्यात आली. एकच धाव मिळाली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 39 धावा. पहा खूप सुंदर ग्राफिक्स शुभम थेटे यांच्या माध्यमातून 7S लाईव्हच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ मालदाड आणि घुलेवाडी पंचकृषी आणि माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील युवा मंच आयोजित आमदार चषक 2025. एका बाजूला पहिल्या सेमीफायनल मध्ये देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्ती कन्स्ट्रक्शन, साईडोर, राहुल राऊत 11, चिकनी जवळे कडलक आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर यजमान छत्रपती युवा घुलेवाडी मालदारचा संघ आपल्याला ॲक्शन खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला रणजित फराडे तर दुसऱ्या बाजूला आयकॉन अनिकेत रोडे, एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला शिवा, नवनाथ, गणेश राऊत असे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कोण जिंकणार या पहिल्या सेमीफायनल मध्ये आणि कोण जाणार फायनलला याची प्रतीक्षा तुम्हाला, मला, सर्वांना, सर्व प्रेक्षकांना लागलेली आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेले आहेत. बा संगमनेर म्हटलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक म्हटलं तर संगमनेर हे समीकरण सातत्यानं जोडलेलं असतं, कारण अनेक स्पर्धा संगमनेर तालुक्यामध्ये होत असतात आणि या स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा आता संगमनेरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. काल देखील सौरभ सर आपण बघितलं ना की निफाड तालुक्यातील अनेक आयोजक कमिटीतील सदस्य आले. त्यांनी आयोजकांचा सन्मान केला की तुम्ही खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं केलं आणि पुढच्या वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी द्या अशी विनंती त्यांनी केली. काल अक्षय साळुंके फिल्टरनं आलेला संघ त्यांनी देखील सांगितलं की या वर्षी आमची पुढच्या वर्षीची एंट्री देखील तुम्ही डन करा. म्हणजे या स्पर्धेचं आयोजन इतकं सुंदर झालेलं आहे. जावेत मॅचच्या दिशेने आपण 3 ओव्हर संपलेले आहेत. 39 धावा धावफलकावर. सन्माननीय वाडेकर सर हे देखील आवर्जून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू नक्कीच सुनील यांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपात जोडतोय. सुनील नवले यांच्या देखील नावाची आपण बघतो सातत्याने संपूर्ण नगर जिल्हा असेल किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये गोलंदाजीसाठी नेहमी चर्चा असते आणि मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये आयडॉलची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. पण आज जर बघितलं तर आपल्या होम ग्राउंडवर खेळतात आहे, होम टाउन मध्ये खेळतात आहे. पहिलं षटक तर अतिशय चांगल्यारीत्या हाताळलंय. या षटकात काय होत आहे यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने फिल्डर मात्र इकडे आहेत शिवा. चेंडूला जोपर्यंत अडवतील आणि इकडे काय चुका 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 आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावेंचा मुका.
रन संख्या मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळेल 42 धावा मात्र या स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 7S लाईव्ह वर देखील जे प्रेक्षक आपल्यासोबत जुळले आहेत त्यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. 31,000चा पल्ला जो मात्र आजचा आपलं टार्गेट आहे, तर बेल आयकॉनही दाबत राहा आणि सबस्क्रायबर मीटर देखील ऑन ठेवा. पण यावेळेस धावांचं मीटर की विकेटचं मीटर, आणि इकडे काय घडतंय नक्कीच पंचांकडे तशा सर्वांच्या नजरा वळतात आहे आणि यस पंचांचा निर्णय इकडे तिसऱ्या पंचांकडे मात्र सोपवला जातोय. अखूट टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला पुल केलं बॅटच्या. तसं जर बघितलं ना शाहरुख सर, टो एंडला लागला होता बॉल. फिल्डर आला की तिथे चेंडूच्या खाली होते, बट ती जी छोटीशी टक्कर झाली आहे त्यांनी मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांना इथे फ्रेम मध्ये आणलं गेलंय. नक्कीच इलिव्हेशन जास्त मिळालं नाही, उंची जास्त मिळाली, लांबी थोडीशी कमी होती, परंतु जजमेंट काय घेतलं. अनिकेत रोडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने तो कॅच कॅरी केला. गणेश राऊत देखील इंटरेस्टेड होते, परंतु तिकडे 2 खेळाडूंमध्ये जी धडक झाली. निर्णय आलेला आहे फलंदाज बाद आहेत, विकेट. धक्का क्रमांक 2 गणेश डिंगोरे यांना माघारी जावं लागतंय आणि सुनील नवले यांनी मोठा मासा गळाला लावलेला आहे. दुसरी विकेट, दुसरा फलंदाज होतोय. हे बाद. जबरदस्त कामगिरी घरच्या मैदानावरती जो प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करताय सध्याच्या घडीला छत्रपती युवा 11 घुलेवाडीचे खेळाडू, आणि कौतुक करावं लागणार आहे. कारण की बघा फार मोठा प्रेक्षक वर्ग आज इथे आलेला आहे या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आणि ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स दिला जातोय रिप्लेमध्ये नक्कीच आपण बघू शकता चांगला झेल. बट कॉलिंगचा जर बघितलं तर अभाव फार प्रमाणावर कमी तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण बघू शकता दोन्ही खेळाडू ऑलमोस्ट जर बघितलं तर कोलाइडस तिथे झाले, आणि हालाकी झेल मैदानाच्या आतमध्ये अनिकेतने कंप्लीट केला आहे, बट धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये गोटेकर संघाला दुसरा, अर्थात गणेश डिंगोरे संघाचे धोनी मात्र तंबूच्या आश्रयाला लागल्यात. जबाबदारी आता नवीन फलंदाजांवरती वाढलेली आहे. आतिश भांडे फलंदाजी करण्याकरिता आलेत. सुनील नवले यांना आपण पाहू शकता, सुनील नवले यांनी देखील प्रभावित केलेलं आहे. घुलेवाडी संघाचा विचार सौरभ सर जर तुम्ही केला ना, तर नगर जिल्ह्यातला 1 गाव 1च्या माध्यमातून हा संघ सातत्याने आपली एक वेगळी छाप सोडत आलेला आहे. म्हणजे 1 गाव 1चे काही जे टॉप 5 संघ आहेत ना, त्यामध्ये घुलेवाडीचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं. आणि आज आपल्याच मैदानावर, आपल्याच गावामध्ये, आपल्याच प्रेक्षकांसमोर खेळण्याचा देखील एक वेगळाच आनंद आहे. 4थं षटक आणि दबाव देखील असेल, कारण यजमान तुम्ही आहात, इथेच मैदानावर खेळतायत, तर मग दबाव देखील असणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल, सरप्राईज डिलिव्हरी, पहिलाच बॉल, थोडीशी दहशत निर्माण करणारा चेंडू आतिश भांडेसाठी इथे जर आपण पाहिलं तर सुनील नवले यांनी प्रस्तुत केला आहे. हा चेंडू निर्धावाला. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा हाफ ट्रॅकरचा वापर केला. ब्रेटली बाउन्सर, वाह, अगदी कानाजवळून गेला, नाकाजवळून गेला. परफ्यूम बॉल त्याला आपण म्हणू शकतो. आतिश भांडेला वास आला असेल या चेंडूचा. या चेंडूवरती जर बघितलं तर डॉटची नोंद होईल. 3 धावा फक्त आल्यात. हो, यावेळेस उडवलाय बॉल. चेंडू मात्र सरळ डीप मिड विकेटची कोंडी फोडतोय आणि जातोय सरळ सीमारेषा पार. तिथे मात्र गोलंदाज सुनील करत राहिले विचार, आणि आतिश भांड्याने घेतलाय चेंडूचा खुरपोस समाचार. षटकार स्लॉट मध्ये होता, इनटू द स्लॉट अँड बॉल आउट ऑफ द प्लॉट. आतिश भांडे दिसायलाच ताकदवान आहेत, आणि आल्याबरोबर जर बघितलं तर त्याच पद्धतीने फटका देखील खेळलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये ही दृश्य देखील तुम्हाला सतत पाहायला मिळतील. पहा, स्टँड अँड डिस्पॅच, जागेवरूनच खेळलेला हा फटका आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. जो खेळते हे सिक्सर खडे खडे, उनका नाम है आतिश भांडे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळालं. यस, रन संख्या 48, 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. समीकरण मात्र बदलताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय सध्याच्या घडीला. 14 बॉल मध्ये 33 धावा ज्या मात्र जिंकण्यासाठी पाहिजे. नक्कीच एका गोष्टीचा आपण उल्लेख केला की घुलेवाडी संघ आज होम ग्राउंडवर खेळतोय. बघा, तुम्ही लाख मोठमोठ्या मैदानावर खेळा, जाऊन तुम्ही लॉर्ड्स वरती खेळा, पण तिथे जी मजा नाहीये ना ती मात्र तुम्हाला होम ग्राउंडवर खेळण्यावरती आहे. आज मात्र नक्कीच घुलेवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर प्रयत्न करेल, कारण की फार आशा सध्याच्या घडल्या त्या प्रेक्षकांना त्या टीम कडनं लागल्यात. धावस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, बॅटची आतली कड लागली. चांगलं क्षेत्ररक्षण लेग स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. हालाकी एक मोठा फटका आलाय, पण कौतुक करावं लागेल इथे सुनील नवले यांचं देखील की लागोपाठच्या धावा नाही येऊ दिला. नक्कीच फटके येतात आहे, पण मध्यंतरी जर बघितलं तर एका चेंडू चांगला टाकून बॅटरचं मोमेंटम देखील तिथे तोडतात आहे. 13 मध्ये 33 ची गरज. शेवटचा बॉल. मॅच संपलेली नाही, मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे, कारण 13 चेंडूंमध्ये 33 देखील होऊ शकतात. सुनील नवले गोलंदाजी करण्याकरिता
ओहो, यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरचा बॉल फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथनं देखील कौतुक केले पहा. कारण इथे जर चेंडू सटकला असता, निसटला असता तर सरळ 4 धाब्यांसाठी गेला असता. आपण नेहमी चर्चा करतो की इनफिल्डच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस तुमच्या नजरा ज्या त्या चेंडूवरती असल्या पाहिजे. तुमच्याकडे कमी रिॲक्शन टाइम असतो आणि त्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. पहिला सामना सुरू आहे आणि 7S लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंतच म्हणजे पहिली मॅच अजून संपलेलीच नाहीये तरी 7000 प्रेक्षकांनी आमदार चषकाचा आनंद 7S लाईव्हच्या माध्यमातून घेतलेला आहे. हीच या स्पर्धेची खरी प्रसिद्धी आहे, हीच या स्पर्धेची खरी ओळख आहे. सर्वच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. सर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 33 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज येत आहेत एव्हर ग्रीन खेळाडू घुलेवाडीचे, नाव त्यांचं नवनाथ हडवळे. यस, अनेक प्रेक्षक जे मात्र जोडले आहेत आणि याचमुळे आपण म्हणतोय की आज संपूर्ण महाराष्ट्र मात्र नजर लावून बसलाय आमदार चषक घोलेवाडी मालदाडच्या दिशेने. हा, इकडे काय घडतंय, इकडे काय घडतंय, पंचांकडे नक्कीच नजरा वळणार आहेत सर्वांच्या. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पडून काढली आणि यस, इथे मात्र भालेराव सरांचा एक हात बाहेर निघालाय आणि धोक्याची घंटा का तर पुढच्या बॉलवर फ्री हिट टांग 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 करत आली आहे. रिप्ले मध्ये की आपण बघू शकता फारच बाहेरचा बॉल होता. ऑलमोस्ट जर बघितला तर विकेटच्या बाहेर पिच केला आणि नियमांच्या अनुसार पंचांनी मात्र तिथे कळवलंय नो, प्लस इतर ज्या धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढण्यात एक त्याही जुळतील. 2 धावेच्या मदतीने षटक पुढे जाईल. फ्री हिटचा बॉल आहे, 12 बॉलमध्ये 31 ची गरज. हिटचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. याही चेंडूवर जर पाहिलं तर गोलंदाजीला दंडित करण्याचं काम करण्यात आलंय. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर टाकावा लागतो, योग्य दिशेने टाकावा लागतो. परंतु योग्य दिशेने जर तुम्ही गोलंदाजी केली नाही तर मग पंच तुम्हाला दंडित करतात. परंतु आता बघूया तिकडे व्हाईट बॉलचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. धावा बनवाव्या लागतील सर, कारण लोनवर फोन मिळतो, फोनवर लोन मिळतो, परंतु लोनवर रन मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत करून रन मिळवावे लागणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा तो मात्र इथे त्यांना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. आणि नक्कीच जसं की आपण धावांचा उल्लेख केला, एक वेळेस तुम्ही कोणाला उधार मागितलं तर पैसे भेटून जातील, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी उधार रन नाही मिळणार, ते तुम्हाला बनवावेच लागतात. आणि महत्वाचं म्हणजे आता 12 बॉल मध्ये 30 बनवायचे म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 15 बनवायच्यात. ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूचा EMI आपण चुकवतो प्रत्येक महिन्याला, तो EMI तुम्हाला भरावाच लागतो. जर तुम्ही तो भरला नाही तर मग तुमचं सिव्हिल खराब होतं. इथे 15 जर बनवला नाही प्रत्येक ओव्हरला तर मॅचचं सिव्हिल खराब होणार आहे तुमचं. फटका सांगलाय अतिश पांडे यांच्या बॅटमधून यस, कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सरळ सीमारेषा पार. अखूट टप्प्याचा बॉल ओळखला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. पहा, नवनाथ हडवळेचा हा बॉल शॉर्ट अँड वाईड अखूट टप्प्याचा होता, ऑफस्टमच्या बाहेर ठेवला, परंतु आतिशने ओळखला. पहा, चेंडूला फॉलो केलं, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली आहे. स्क्वेअर कट करत असताना बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. या फटक्यांची गरजच आहे सर. आतिश चांगली बॅटिंग करतात. एक षटकार खेळल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास उडावला होता. नक्कीच ज्या रीती आपण बघतोय रिप्ले मध्ये, आणि मला असं वाटतं या चेंडूचा बॅट आणि बॉलशी संपर्क जरी नसता झाला ना, पंच तिथे इंटरेस्टेड असले असते, कारण की फार बाहेरची गोलंदाजी कन्सिस्टंटली नवनाथच्या माध्यमात होतीये. एक नो बॉल आपण बघितलाय, त्याचबरोबर जर बघितला तर एक वाईड बघितलाय. मला असं वाटतंय वाचण्याचा पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये जो की प्रयत्न आहे. चेंडू पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये, विनंती राहील आपल्याला. आणि अजून एक गोष्ट सर, आपण फील्ड प्लेसमेंट, तुम्ही क्षेत्ररक्षणाचा विचार, आता जो नवनाथ यांनी चेंडू टाकला ना, त्या चेंडूसाठी प्रोटेक्शन नव्हतं ना तिकडे. अखूट टप्प्याचा बॉल तुम्ही टाकलाय, स्क्वेअर कट खेळण्यासाठी तुम्ही जर निमंत्रण देता तर मग तिथे क्षेत्ररक्षक असला पाहिजे. थोडंसं खराब इथे गोलंदाजी आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने तुम्ही फील्ड प्लेसमेंट सजवलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. एक चौकार आलाय, 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 ची सर गरज आहे. प्रेशर, दबाव, चांगल्यांची शिट्टी वाजवतो दबाव. आणि जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळतात, खास करून घरच्या मैदानामध्ये जेव्हा खेळतात ना, ती शिट्टी जर बघितली ना जास्त जोरात वाजते. आणि मला असं वाटतं तो दबाव जर बघितला तर साफ झळकतोय. कारण की बघा, नवनाथ हडवळे म्हटलं की एक्सपिरियन्सची कोणतीच कमी नाही आहे. महाराष्ट्रभर जर बघितलं तर प्रीमियर लीग खेळतात पुरेपूर आपल्या प्रदर्शनाने. अक्षरशः जर बघितले तर गुलेवाडी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सुप्रसिद्ध केली आहे. बट आज त्याच गुलेवाडीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर परफॉर्म करायचं आहे. आणि मॅच असाही नाहीये की वन साइडेड आहे, 50-50 आहे, पेंडुलम सारखा झुलतोय मॅच. आणि अशा वेळी जेव्हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी लढायची बारी येते ना, थोडा फार का होईना दबाव तर खेळाडूवर पाहायलाच मिळतो. 11 बॉल 26 ची गरज. यावेळेचा बॉल उडवलाय आणि या बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे.
ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध आहे टेंभी नाका आणि मैदानाच्या आतमध्ये आतिश भांडेचा तडाखा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर्ड गोल फिट नक्कीच आपण बघू शकता. आतिश भांडे यांच्या पाठमधला प्रहार स्लॉट मध्ये दिला होता, बॉलला रेंज मध्ये दिला होता आणि नक्कीच तिथे आतिश भांडे यांनी मात्र तडाखा खेळला आणि लांबच लांबवरचा फटका खेळलाय. असंही नाहीये की चेंडू जर बघितलं तर जवळपास पडलाय आणि हे मैदान आपण बघतोय राईटी बॅटरसाठी जर बघितलं तर चांगलाच फ्लो मध्ये राहिलाय आणि टेनिस बॉलचा खेळच असा आहे, जिकडचा असतो वारा तिकडेच केला जातो, इकडे मारा. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला जर बघितलं तर सीमारेषा पार वाढवला. आतिशचा आहे स्वतःवरती भरवसा, चेंडूवरती जोडलाय 6 षटकारचा ठसा. सिक्सर. तुम्ही आतिशला असे चेंडू टाकू शकणार नाही. अगोदर देखील जो षटकार त्यांनी खेळला ना तोही स्लॉट मध्येच होता आणि आताही तेच बघायला मिळालं. 10 बॉल 20 ची गरज. परत एकदा यावेळेस मात्र मनगडाचा वापर केलाय, मनगडाची ताकद दाखवली आहे. स्वप्नील यांनी प्रयत्न केला परंतु स्वप्नील यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज आतिश यांना मिळतंय 4 धावेंची हमी. अजून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग सुरू आहे, काय फलंदाजी करतायत. आतिश यांनी सामन्याचं चित्रच बदलून टाकलंय ज्या पद्धतीनं आतिश बॅटिंग करतायत सर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावांचा फाटक आहे तुटला आणि सध्याच्या घडीला म्हणावं लागेल की पुरेपूर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तरी गेलाय लुटला. कारण की धावा जर बघितल्या ना साध्या सोप्या आलेला नाहीये. मॅच जर बघितली तर कुठे आली आहे. गेले 4 बॉलमध्ये 8 बॉलमध्ये जर बघितलं तर अजूनही 15 धावांची गरज आहे. आणि बघा असंही नाहीये की मॅच पुरेपूर फिरलाय. बघा पुढचे 2 बॉल फार महत्वाचे राहणार आहेत. त्या 2 बॉलमध्ये जर चांगली कामगिरी केली, चांगला कमबॅक केला तर नक्कीच वापस येऊ शकतो गुलेवाडी मालदाडचा संघ. आउटसाइड दी ऑफ यावेळेस मात्र आपण बघतोय क्रीजच्या खोलीचा वापर केला, वाईड अँगलचा मात्र अतिशय चांगल्यारीत्या वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र जाऊन विसावला कीपरच्या हातामध्ये. 7 बॉलमध्ये अजूनही जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 15 धावेंची गरज आहे. मजा येते, जबरदस्त मॅच. गोटेघर की मालदाड गुलेवाडी, गोटेघर की मालदाड गुलेवाडी. 7 बॉल 15 रन शेवटचा बॉल या षटकातील. आता जो चेंडू हाताला दिलाय योग्य आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. 7 बॉल मध्ये 15 ची गरज. यावेळेस दिशाहीन चेंडू होता, खराब लाईन आणि बॉलला सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाज चुकला आणि फलंदाजानं त्याला ठोकला. बॉल सरळ सीमारेषा पार. धावा इथे मिळतायत 6. या निर्णायक चेंडूवर फलंदाजाने ठोकलाय. दमदार, शानदार, जानदार, रुबाबदार षटकार. पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद. जबरदस्त फटका ऋतिकच्या पाठमधनं आणि मॅच जर बघितली तर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये ऑलमोस्ट मोकळी करायचं काम केलंय. 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 9 धावेंची गरज आहे. प्रेक्षक मात्र जे जुडलेले आहेत नक्कीच आपल्याला विनंती राहील, सबस्क्रायबर मीटर आमचं 7S ऑन आहे. सबस्क्राईबचं बटन दाबत राहा. 31,000चा पल्ला आज मात्र नक्कीच आपल्याला गाठायचा आहे. तर विनंती आपल्याला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करत राहा, बेल आयकॉनवर प्रेस करत राहा. मॅचच्या दिशेने वळतोय आपण. 6 बॉलमध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज आहे. नक्कीच शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर शिवा जे की आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. 6 बॉल 9 रन. विजय सांगळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. एक नंबर नियोजन आणि 1 नंबर 7S लाईव्ह आणि 1 नंबर कॉमेंट्री सर. परंतु इकडे 6 चेंडू 9 ची गरज असताना आतिश भांडे यांनी तोडफोड सुरू केली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण केलंय. प्रत्येक गोलंदाजाला आसमान दाखवण्याचं काम आतिश यांनी केलंय. या वेळेचा बॉल देखील सीमारेषा पार. सर पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि आता सामन्याचं चित्र बदललंय. 5 चेंडू 3 धावेंची गरज. खामोशी है कि शोर आएगा, खामोशी है कि शोर आएगा. अरे यकीनन आतिश आज आपका मैदान के अंदर दौर आएगा आणि याच फटक्या सोबत पहिला संघ जो मात्र आपल्याला मिळालाय फायनल मध्ये प्रवेश करणारा. जबरदस्त कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र बाजी मारली आहे देशमुख एंटरप्राइजेस, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, साइडोर, राहुल भाऊ राऊत 11 चिकणी, जवळे कडलाक. अभिनंदन राहील टीम गोटेगार बी. खूप चांगली मॅच, चांगला संघर्ष घुलेवाडीने देखील केला. परंतु एक गोष्ट शिकायला मिळाली की जरी तुम्ही 80 बनवल्या असल्या परंतु 81 धावा बनवणं देखील अशक्य नाहीये. जरी आयकॉन बाद झाले, जरी संघनायक बाद झाले तरी देखील आम्ही मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये संघाला विजयापर्यंत नेणार. हा दृढ निश्चय आतिश आणि ऋतिक यांनी केला होता. राहुल राऊत यांना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये.
खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. संघ मालकांचा उत्साह आनंद देखील पाहायला मिळतोय. चला टॉस करायचा आपल्याला. एका बाजूला मनसरचा संघ खेळेल तर दुसऱ्या बाजूला खेळणार आहे पारगावचा संघ. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे चला टॉस साठी आपण यायचं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्याला फोटो सेशन देखील या ठिकाणी करायचं आहे. मी बऱ्याच वेळांपासून कॉल देतोय. मनसर संघाचे जे आयकॉन आहेत आणि त्याचबरोबर कॅप्टन आहेत आपण फोटो सेशन साठी या मिळतील. तर दुसऱ्या बाजूला ओंकार साळुंखे या दोन आयकॉन मध्ये देखील तुम्हाला द्वंद्व यानंतर पाहायला मिळणार आहे. परंतु सर या मॅचचा विचार जर केला तर खूप चांगली मॅच राहिली. म्हणजे पहिला सामना आपण जर बघितला तर देशमुख एंटरप्राइजेस, स्वास्तिक कन्स्ट्रक्शन, साईडवर राहुल राऊत 11, चिकनी जवळे कडलक या संघानं मात्र जिंकला. आतिश ऋतिक यांनी चांगली बॅटिंग केली. गणेशनं मध्ये चांगली साथ दिली. रणजित लवकर बाद झाले होते परंतु फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. टॉस करायचा तर टॉस जसा होईल तिथे आपल्यासोबत असतील आदरणीय संदीपजी भालके.